हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं निधन। हृदयविकाराचा झटका आल्यानं हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। उपचारादरम्यान मनोहर जोशींचा मृत्यू। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नवचिन्ह तुतारी। लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून शरद पवारांच्या पक्षाला नवचिन्ह बहाल। मुंबईला वेगळं करण्यासाठी दिल्लीमधला भाजपचा बाप जरी आले तरी त्यांचे तुकडे करू। फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। भाजपने मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द न पाळल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो। उद्धव ठाकरेंचा पलटवार। तर तुम्ही घराणेशाही विरोधात, आम्ही तुमच्या हुकुमशाही विरोधात, ठाकरेंची भाजपवर टीका। अजित पवारांनी बारामतीमध्ये विकासात्मक कामं केली। सुनेत्रा पवारांचं पहिल्याच भाषणामध्ये विधान। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत अटळ झाल्याचं चित्र। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रिय। सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन। पवारांनी उभा केलेल्या उमेदवारांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करत उमेदवार अजितदादांना भेटायचे। रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर सर्वांनाच दादा होता येत नाही। सुनील तटकरेंचा नाव न घेता रोहित पवारांना टोला। बारस्करानंतर संगीता वानखेडेंचा जरांगेंवर गंभीर आरोप। जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार। पवारांनी जरांगेंच्या आंदोलनाचा खर्च केला। मराठा आंदोलक संगीता वानखेडेंचा दावा। हा सरकारचा ट्रॅप। माझ्यावरील आरोपांसाठी 40 लाखांची सुपारी। जरांगेंचा प्रत्यारोप। सरकारला कुणावर ट्रॅप लावायची गरज नाही। जरांगेंनी लोकांना वेठीस धरू नये। देसाईंचं प्रत्युत्तर। जरांगेंनी चॅलेंजची भाषा करू नये, अन्यथा जरांगेंचा हार्दिक पटेल झालेला दिसेल। वडेट्टीवारांचा इशारा। जे दिलं त्यात जरांगेंनी समाधानी राहावं, समाजाला गृहीत धरून वागू नये। वडेट्टीवार आक्रमक। लोकसभा जागावाटपासंदर्भात राहुल गांधींची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत फोनवरून चर्चा। येत्या 27-28 तारखेला मवियाची बैठक। बैठकीमध्ये अंतिम जागावाटपावर निर्णय होण्याची शक्यता। विविध मागण्यांसाठी राज्यामधील 8,000 निवासी डॉक्टर संपावर। अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरूच, मात्र कामावर डॉक्टरांकडून बहिष्कार। दुपारी 3 वाजता निवासी डॉक्टरांची सरकारसोबत बैठक। अजित पवारांची माड। डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींशी फोनवरून चर्चा। तर माड डॉक्टरांच्या मागण्यांना मंत्रिमंडळ मंजुरी देणार असल्याचा अजित पवारांचा विश्वास। रांचीमध्ये आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना। भारताला 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये विजयी आघाडी खेळायची संधी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।